नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रामधील लाडकी बहीण योजना नोव्हेंबर व डिसेंबर हप्ता आजची महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत. तर अशा पात्र लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर तर या महिन्याची अपेक्षा आणि प्रतीक्षा आहे. कारण का लक्षात घ्या, डिसेंबर महिना तर आता संपत आलेला आहे. तरी देखील अजून हप्ते वितरणाची कोणतीच घोषणा झालेली नाही. लक्षात घ्या, झालेली नाही आहे. सोशल मीडियावरती अनेक समाज माध्यमे असतील, तर याच्या सहाय्याने 15 जानेवारीपूर्वी लक्षात घ्या, तर सोशल मीडियावरती अशा प्रकारची बातमी देखील प्रसिद्ध झाली होती. लाडक्या बहिणींना मकर संक्रांत होणार गोड आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींना 15 जानेवारीपूर्वी ₹4,500 जमा होणार आहेत आणि त्याचबरोबर ई-के-वाय-सीला 1 महिन्यापर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. पण लक्षात घ्या, मंत्री आदित्य तटकरे यांनी यावर पूर्णविराम दिलेला आहे. तर येथे सांगितलेलंच आहे की जानेवारीपूर्वी 3 हप्ते मिळणार अशी घोषणा होणार होती. त्याचबरोबर डिसेंबर महिन्याचा हा हप्ता आहे, तो लक्षात घ्या, डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे. तर हा हप्ता मिळणे गरजेचाच आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत आणि के-वाय-सीसाठी 1 महिन्यापर्यंत मुदतवाढ अशी माहिती याच्यामध्ये देण्यात आली होती. पण याच्यावरती पूर्णविराम आलेला आहे. मंत्री आदित्य तटकरे यांचं हे ट्विटरचं पेज आहे. या ठिकाणी त्यांनी घोषणा केलेली आहे की ई-के-वाय-सीमध्ये 4च दिवस उरलेले आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी ही ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. त्यामुळे आता मुदतवाढ होण्याची शक्यता अतिशय फारच कमी आहे. त्यामुळे लक्षात घ्या की मंत्री आदित्य तटकरे यांनी सोशल मीडियावरती ट्विटरचा पेज असेल या संदर्भात घोषणा केलीच. आता तुम्ही पाहिलीच असेल. त्यामुळे मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट याच्यामध्ये सांगितलेलंच आहे की 31 डिसेंबर अंतिम मुदत आहे. याच्यामध्ये वाढ होणार नाही आहे. त्यामुळे इतर ज्या बातम्या आहेत त्यामध्ये देखील तथ्यता नाही आहे. 3 हप्ते एकत्रित मिळणार का? तर या संदर्भात देखील सत्यता नाही आहे. ट्विटरवरती देखील अजून घोषणा झाली नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारे अधिकृत घोषणा झाली नाही आहे. फक्त आता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच प्रतीक्षा लागलेली आहे की आता मंत्री आदित्य तटकरे यांनी आता ई-के-वाय-सी संदर्भात घोषणा केली आहे. लवकरात लवकर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत, तर यांची प्रतीक्षा संपवण्यासाठी हप्ते वितरणाची घोषणा आणि तारीख घोषित करणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, अजून तरी हप्ते वितरणाची तारीख घोषित झाली नाही आहे. पण लवकरच या संदर्भात अदितीताई तटकरे यांच्यामार्फत घोषणा होणे अपेक्षित आहे. मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांच्या ट्विटरच्या पेजवरती लवकरात लवकर घोषणा करावी हीच अपेक्षा आहे. जशी ई-के-वाय-सी संदर्भातली अपडेट दिली, तशाच प्रकारे लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची घोषणा करावी. तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट आहे की सोशल मीडियावरती नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 3 हप्ते एकत्रित मिळत असतील. येणारी बातमी तर आनंदाचीच बातमी आहे, परंतु अजून या संदर्भात स्पष्ट नोटीस आली नाही आहे. मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा करतील आणि त्याच्यानंतर जो लाभ आहे तो लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लवकरच पूर्ण करावी. मंत्री आदित्य तटकरे यांनी लवकरात लवकर घोषणा करावी, जेणेकरून लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ आहे तो मिळणार आहे. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, हाईप नक्की करा. हप्ते वितरण झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे.